नमस्कार. इंडिक विचारच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 26 जुलै हा दिवस आपण भारत देशभर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. या 26 जुलैला कारगिल दिवशी ज्या शहीदांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देऊन बलिदान दिलं त्या सगळ्यांना इंडिक विचारतर्फे आदरांजली. आणि या विशेष दिवशीसाठी विशेष कारगिलचं महत्व सांगण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये विशेष अतिथी ज्या बोलवलेल्या आहेत. फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे निवृत्त. शिवाली देशपांडेंचा थोडक्यामध्ये परिचय करून घेऊया. सुमारे 1997 ते 2002 या कालखंडामध्ये शिवाली देशपांडे या वायुसेनेमध्ये पायलट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर प्रहार समाज जागृती संस्था नागपूर येथील त्या ट्रस्टी आहेत. त्या अंतर्गतच जे प्रहार मिलिटरी स्कूल नागपूरला चालवले जाते त्याच्या विविध शाखा आहेत त्याच्या त्या मार्गदर्शक आहेत. अतिशय सुंदर मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. आणि प्रहारच्या अंतर्गत जे तरुण तरुणी लष्करामध्ये आपलं भवितव्य करण्यामध्ये उत्सुक आहेत अशांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि सांगण्यास अभिमान वाटतो की आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 301 तरुण तरुणींना ट्रेनिंग दिलेले आहेत, ज्याच्यामुळे त्या आर्म फोर्सेस सर्व्हिसेस जॉईन करू शकलेल्या आहेत आणि मोठ्या पदांवरती कार्यरत आहेत. त्याचबरोबर एक सांगण्याची सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे प्रहार सिनेमा जो नाना पाटेकरांचा होता त्यामध्ये सुद्धा शिवाली देशपांडेंनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या प्रमुख अतिथी शिवाली देशपांडे यांचं. नमस्कार. 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 आज कारगिल विषयी आपण आमच्या श्रोत्यांना थोडी आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडीशी माहिती द्यावी आणि त्याचं महत्व सांगावं हा आमचा इंडिक विचारचा उद्देश आहे. त्या प्रश्न उत्तर अशा टाईपची आपली चर्चा आहे आणि हे जे प्रश्न आहेत आपण आपल्या प्रेक्षकांच्या मनात असतील असं गृहीत धरू. तर पहिला प्रश्न म्हणजे येतो की कारगिल दिवस जो आपण 26 जुलैला दरवर्षी साजरा करतो हा का केला जातो? सगळ्यात प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करू इच्छिते त्या सर्व सैनिकांना ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. हे वर्ष आपण आपल्या स्वातंत्र्याचे 75वा वर्ष असा साजरा करतो आहे. आणि त्याबरोबरच आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर जेवढे युद्ध लढलेले आहेत त्या सर्व युद्धांमध्ये ज्या ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत देशाची रक्षा करताना आणि फक्त हे निश्चित करण्यासाठी की आपण सगळे इथे सुरक्षित राहावे, तर या सर्व सैनिकांना कारगिल युद्धामध्ये 570 आपल्या देशाचे सैनिक यांना वीरगती मिळाली होती. आणि खूप दुर्गम प्रदेशात युद्ध लढताना या सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि माझ्या हृदयापासून श्रद्धांजली अर्पण करू इच्छिते. कर्नल डॉक्टर VP सिंग यांची खूप सुंदर कविता आहे, त्याच्या 4 ओळी म्हणून मी यांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिते. गर्जना हो और हो हुंकार तुम, वज्र हो और हो टंकार तुम, धैर्य साहस शक्ति के आधार तुम, अनगिनत आहुतियों की धार तुम प्रलय हो और तुम सुमृत पवन, राष्ट्र के प्रहरी तुम्हें शत शत नमन, राष्ट्र के प्रहरी तुम्हें शत शत नमन. आता वळू आपण आपल्या प्रश्नाकडे की आपण का साजरा करावा 26 जुलै हा कारगिल विजय दिवस. वास्तविकरित्या मला एक प्रसंग आठवतो. माझे वडील ज्या वेळेला 1965च्या युद्धात होते, माझे वडील स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे जे प्रहार समाज जागृती संस्था यांचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी जेव्हा 1965चं युद्ध लढले होते तेव्हा त्यांचं वय होतं 21 वर्ष. आणि 21 वर्षाच्या वयामध्ये युद्ध लढणं आणि युद्ध लढण्याची संधी प्राप्त होणं हे म्हणजे आम्ही सैनिक आपलं सौभाग्य समजतो. आणि युद्ध जिंकल्यानंतर ते जेव्हा
नागपूरला सुट्टीवर आले आपल्या आई वडिलांना भेटायला, तेव्हा त्यांनी सहज चर्चा करताना असं गर्वाने त्यांनी म्हटलं की आमची सेना युद्ध जिंकली. तेव्हा तिथे एक सुजाण व्यक्ती होते आणि त्यांनी म्हटलं बाबांना की बाळा, युद्ध ही सेना नसते जिंकत, युद्ध हा राष्ट्र जिंकत असतो. राष्ट्र जर युद्ध जिंकतो तर मग या युद्ध जिंकलेल्या दिवसाला आपण का साजरा करू नाही? आपल्याला हे कळायला हवं की आपला जो युद्धाचा इतिहास आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने किती युद्ध लढलेले आहे. स्वातंत्र्याच्या वेळेसचं एक युद्ध, 62चं एक युद्ध, 65चं तिसरं युद्ध, 71चं चौथं युद्ध आणि त्याच्याबरोबरच आपण 1999चं कारगिल युद्ध. जवळजवळ 5 युद्ध आपल्या देशाने लढलेले आहेत. आणि या 5 युद्धांबरोबर मध्ये काय गोष्ट घडली होती, कसा हा युद्ध लढल्या गेला होता, या युद्धामध्ये आपल्या वीर सैनिकांनी काय काय वीर गाथा या लिहिलेल्या आहेत, कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या कशा वेदर मध्ये हे लोक तिथे लढलेले आहेत, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहितीच नाहीये तर मग आपण आपला इतिहास हा कधी माहिती करून घेणार? आज आपण इथे जिवंतपणे श्वास घेऊ शकतो, मोकळा श्वास घेऊ शकतो. आता सध्या हे वैश्विक महामारी आहे म्हणून आपण बाहेर हिंडू नाही शकत, पण याच्या आधी 2019 मध्ये आणि आता हे लवकर संपेल हे अशी आपण आशा करू. त्याच्यानंतर आपण आपलं जीवन हे सुरळीतपणे पार पाडतो, आपण हसतो, गप्पा मारतो, आपले वाढदिवस साजरे करतो, लग्न कार्य करतो, आनंदाचे क्षण एकमेकांबरोबर साजरा करतो. हे कोणामुळे? हे फक्त आणि फक्त त्या सैनिकांमुळे, कारण ते आपल्या सीमेची रक्षा करतात. तुम्ही कधी हा विचार केलाय का की तिथे जर सीमेवरती सैनिक नसतील हे तर मग आपलं काय होईल? पाकिस्तान केव्हाच आत आला असता, चीन केव्हाच आत आला असता आणि आज तुम्ही आणि आपण असे या प्रकारे चर्चा नसतो करू शकतो. आपण हे स्वातंत्र्यपणे हे आपलं जीवन जगू शकतो आहे, ही पहिली गोष्ट तर त्या स्वातंत्र्य वीरांमुळे, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आणि दुसरी गोष्ट वीर सैनिकांमुळे, ज्यांच्यामुळे आज आपण इतके सुखरूप इथे आहोत. तर मग अशी गोष्ट असताना कुठल्याही युद्धाचा विजय हा सर्व भारतवासियांनी डंके की चोट पे काय साजरा करू नये? करावा. कारण सैनिक जेव्हा युद्धातून घरी परत येतो तेव्हा जणू दिवाळी आणि दसरा साजरा केल्या जाते घरी. तो जेव्हाही घरी येतो त्यावेळेला एक सण साजरा केला जातो, जरी तो सणाचे दिवस नसतील तरी. आणि हे महत्व आपल्याला जेव्हा कळेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भारत देश हा जागरूक होईल. आणि म्हणून कारगिल विजय दिवस हा आपण साजरा करावा, कुठलाही युद्धाचा विजय दिवस. आता हा 26 जुलैला आपण का कारगिल विजय दिवस साजरा करतो? कारगिलचं युद्ध हे जवळजवळ 70 दिवस चाललं आणि ह्या दिवसांमध्ये पुष्कळ ठिकाणी म्हणजे आपण आपल्या विश्वासाच्या पलीकडे अशा गोष्टी आहेत कारगिल युद्धाच्या की अकल्पनीय, अविश्वसनीय अशा गाथा आहेत की जवळजवळ 15,000 फुटावरती असलेला पहाड, जिथे पूर्णपणे बर्फ साचलेला आहे, त्या पहाडावरती खालतून वरती चढून जाणे, चढल्यानंतर तिथे शत्रूशी युद्ध लढणे, त्या शत्रूला हाणून टाकणे आणि मग तिथे आपल्या देशाचा तिरंगा तिथे लावणे, ही किती कठीण गोष्ट असेल हे, ह्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. आपण इथे मोकळा श्वास घेऊ शकतो, तिथे जिथे पहाड असतात तिथे जवळजवळ 10,000 फुटापासून ऑक्सिजन लेवलची कमी असते, त्याच्यामुळे तिथे श्वास नाही घेऊ शकत. तिथे तुम्ही एक पाऊल चाललं की तुम्ही थकता, तुम्हाला सतत उलटी सारखं वाटतं,
तुम्हाला सतत तुमचं डोकं गरगरत असतं. अशा प्रदेशात 15,000 फुटाच्या उंचीवरती हे सैनिक चढतात आणि ते पण रात्री. कारण तिथल्या शत्रूला हे कळायला नको की आपण चढतोय आणि त्यांच्यावरती हल्ला करतोय. अशा वेळेला आपण जेव्हा चढून जातो त्यावेळेला रात्री तिथे थंड प्रदेशात गार वारा सुटलेला असतो. त्या गार वाऱ्याला सामना करून, बर्फाचा सामना करून वर चढणे आणि त्या शत्रूला मारणे आणि मग ते युद्ध जिंकणे, हे किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्या लोकांना कळायला हवं. आणि म्हणूनच 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस हा साजरा करायला हवा. खरं आहे शिवानीताई, की मला असं वाटतं की जर हा दिवस आपण नाही नोंदवला गेला आणि साजरा म्हणजे करायचं असं नाही हे ठेवलं तर लोक काही दिवसात खरंच हे आठवणींच्या पडद्याआड चालल्या जाईल आणि लोकांचं बलिदान म्हणजे त्यांच्या आठवणी सुद्धा कोणी काढणार नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लढले, ज्यांनी प्राण गमावले, ज्यांची कुटुंब आज माहिती नाही म्हणजे एवढ्या वर्षानंतरही किती दुःखात असतील, तसं पाहिलं तर अभिमानाची गोष्ट तर आहेच. पण खरोखरी मला असं वाटतं नुसता कारगिलच नव्हे तर प्रत्येक युद्धाचा विजय दिवस हा खरंच साजरा करायला हवा. निश्चित निश्चित निश्चित. तर मला दुसरं की जसं आपण सांगितलं की रात्रीच्या वेळेला ते चढतात आणि उंचीवरचं हे युद्ध होतं, अशा वेळेला जो सैनिक एक फौजी लढाई करायला जात असतो त्यावेळेला त्याच्या मनात नेमका कुठल्या भावनांचा कल्लोळ चाललेला दाटलेला असतो, कुठलं मनातलं एक त्याचं एक युद्ध असेल ना, त्याचं सुद्धा म्हणजे हे युद्ध वेगळं आणि एक मानसिक युद्ध वेगळं असेल. तर त्याबद्दल मला असं वाटतंय की फौजी म्हणून आपण त्याची थोडी तरी कल्पना म्हणजे अनुभवली असेल तर थोडीशी ती आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करावी. श्रद्धाताई, जेव्हा एक सैनिक हा आपला युनिफॉर्म घालतो, ज्याला आम्ही वर्दी म्हणतो, ही वर्दी घातल्यानंतर अंगामध्ये, शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक रूप चढतं किंवा एक वेगळ्या प्रकारचं एक आपण म्हणतो ना, जसं अंग्रेजीमध्ये आपण म्हणतो की असं एक लाइटनिंग इफेक्ट येतो शरीरात. आणि तो युनिफॉर्म घातल्यानंतर मग आपल्याला आपला परिवार दिसत नाही, आपले नातेवाईक दिसत नाही, आपले प्रियजन दिसत नाही, आपलं काही आहे असं वाटत नाही. तेव्हा फक्त एकच डोळ्यासमोर असतं आणि तो म्हणजे राष्ट्र. आणि जेव्हा युद्धामध्ये सैनिक जातो त्यावेळेला खरं सांगू तर बाबांकडून आम्ही युद्धाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला मी पण भारतीय वायुसेनेत होती त्यावेळेला हे कारगिल युद्ध लढल्या जात होतं. त्याच्यामुळे भारतीय वायुसेनेत असतानाही जे सैनिक आमच्या बेसवरती यायचे युद्ध क्षेत्रामधून, ते पण आपले गोष्टी सांगायचे आणि आम्ही ते खूप जवळून अनुभवलंय. तसं खरं तर जेव्हा एक सैनिक युद्ध भूमीमध्ये जातो तेव्हा त्याला कुठल्याच प्रकारचं टेन्शन नसतं, कुठल्याच प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात नसतात. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे की मला माझ्या बंदुकीने दुश्मनाला, शत्रूला मारायचं आहे, कारण मला माझा राष्ट्र वाचवायचा आहे. एक सैनिक हा बेसिकली 3 गोष्टींसाठी काम करतो, युद्ध लढतो म्हणावं आपण तर. नाम, नमक और निशान हे आम्हाला अकॅडमीमध्ये शिकवलं जातं, हे आमच्या सैन्यात आम्हाला शिकवलं जातं की एक सैनिक ये जीता है इन 3 चीजों के लिए, नाम, नमक और निशान. आता हे नाम म्हणजे काय? नाम म्हणजे माझं नाव, माझ्या परिवाराचं नाव, माझ्या ज्या सैन्याच्या तुकडीमध्ये मी आहे सध्या त्या तुकडीचं नाव, माझ्या देशाचं नाव. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी ही गोष्ट फतेह केलीच पाहिजे. दुसरं म्हणजे निशान. निशान म्हणजे माझी जी सैन्याची तुकडी आहे त्या तुकडीचा आमचा एक ध्वज असतो.
तो ध्वज आम्ही आमच्या सैनिकांना जेव्हा जोश देतो युद्धाच्या वेळेला किंवा कुठेही काही कामगिरी करायची असेल तेव्हा आम्ही त्यांना जोश देताना त्यांना सांगतो की तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की तुमच्या तुकडीचं नाव हे सर्वोच्च मानल्या जावं याच्यासाठी तुम्ही करायला हवं का. मग ते त्यांच्या त्या तुकडीसाठी ते आपलं प्राणपणाला लावतात. तर त्या तुकडीचं निशान म्हणजे झेंडा. आणि मग तुम्ही राष्ट्रचा झेंडा, राष्ट्र का निशान म्हणजे तो तिरंगा, त्याच्यासाठी तुम्ही करायला हवं जे करायला हवं ते. आणि तिसरं म्हणजे नमक. आता नमक म्हणजे ज्या देशाचं मीठ तुम्ही खायलेलं आहे त्या मिठाला तुम्ही जागायला हवं. या 3 गोष्टींसाठी एक सैनिक हा नेहमी आपले प्राणपणाला लावतो. युद्ध क्षेत्रामध्ये त्याला बिलकुल हे टेन्शन नसतं की काय होईल जर मी इथे मारले गेलो तर माझे परिवारवाले काय विचार करतील आहेत, कसं काय होईल माझ्या परिवाराचं, मग माझं काय माझी अंत्ययात्रा केले जाईल, मग मला खूपच चिंता होईल, माझे मित्र आहेत. हे सगळे विचार अजिबात सैनिकाच्या मनात येत नाही. कारण एका सैनिकाला हे माहिती असतं की त्याचं जे जीवन आहे ते त्याच्या राष्ट्रासाठी अर्पण केलेलं आहे. आणि अर्पण केलेलं जे जीवन असतं त्या जीवनामध्ये अपेक्षा अजिबात नसते. आमच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये एक अकॅडमी आहे. तिथे खूप सुंदर एक 3 वाक्य लिहिले आहेत एक इंग्लिश मध्ये. आणि ते वाक्य असे आहे की वी लिव्ह बाय चान्स, वी लव्ह बाय चॉईस and we kill by profession. This is Indian Army. की आम्ही we live by chance, we love by choice and we kill by profession. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये मृत्यूची भीती अजिबात नसते. आम्हा लोकांना मृत्यूची बिलकुल भीती नसते. आम्ही लोक अगदी म्हणजे बिनधास्त असतो युद्धभूमीमध्ये. आम्हाला फक्त एकच आमच्या नजरेपुढे लक्ष असतं आणि ते म्हणजे शत्रू तिथे आहे आणि शत्रूला मला मारायचं आहे आणि हे युद्ध मला जिंकायचं आहे. एक सैनिक ज्या वेळेला युद्धभूमीत जातो त्यावेळेला त्याची मानसिकता कशी असते. डॉक्टर वीरेंद्र प्रताप सिंगने खूप सुंदर म्हटलेलं आहे, मैं भारत का सिपाही केवल इतना ही मेरा परिचय है, जान हथेली पे रखता हूं मुझको न किसी से भय है, देह मिट्टी का मेरा मस्तिष्क इस परिवेश का है, धमनियों में दौड़ता फिरता ये रक्त मेरे देश का है, बंधनों के मोह सारे आज पीछे छोड़ आया, सामने है लक्ष्य मेरा देर बस आदेश का है. या उद्देशाने एक सैनिक हा युद्धभूमीमध्ये उतरतो आणि त्याला फक्त त्याच्या नजरेसमोर शत्रू आणि त्याची बंदूक हेच असतं. अतिशय म्हणजे अक्षरशः अंगावरती शहारा आला. आणि मला असं वाटतं की आपल्या देशावरचं प्रेम उचंबळून म्हणजे जेही आपले प्रेक्षक जेव्हा बघतील तेव्हा खरोखर ही भावना मला असं वाटतं की देशप्रेमाची सगळ्यांच्या मनात उचंबळून नक्कीच येईल, काही क्षण का होईना. दुसरा प्रश्न नशा असतो म्हणजे राष्ट्रभक्तीचा एक नशा असतो आणि तो नशा अनुभवायला सगळ्यांनी एकदा तरी मला असं वाटतं ऍटलिस्ट मिलिटरी ट्रेनिंग घ्यावं किंवा एकदा वर्दी घालून बघावी. नक्कीच. दुसरा प्रश्न म्हणजे आपण आता म्हणजे असं आता मी डिस्क्रिमिनेशन करत नाही मुलगा मुलगी, पण एक आहे की एक स्त्री म्हणून मुली म्हणून पण आजकाल तर कॉमन झालं आहे, मुली अगदी डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जॉईन होतात. तर सुरक्षा दलात जेव्हा त्या कार्यरत असतात त्यावेळेला त्यांना कुठल्या कुठल्या आव्हानांना आणि भिन्न तऱ्हेच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. आपण आपल्या दृष्टीने कुठले अनुभव असले तर असतील नक्की शेअर करा आमच्या बरोबर. खरं सांगायचं तर मी जेव्हा भारतीय वायुसेनेत गेली तेव्हा माझ्या पुढे आवाहन सच अजिबात नव्हतं.
कारण भारतीय वायुसेनेमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवलं त्याच्या आधी मी एनसीसी मध्ये होती, नॅशनल कॅडेट कोर, राष्ट्रीय छात्र सेना. आणि राष्ट्रीय छात्र सेनेत असताना मी भारताची सर्वोत्कृष्ट महिला कॅडेट म्हणून निवडल्या गेली होती. पंतप्रधानांच्या हस्ते मला मेडल मिळालेलं होतं रिपब्लिक डे परेड 1993 मध्ये. आणि मला माझ्या वडील सैन्यामध्ये असल्यामुळे मला भरपूर कसरत करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची मला भरपूर सवय होती. त्याच्यामुळे माझ्या एअरफोर्सच्या भारतीय वायुसेनेच्या कारकिर्दीत काहीही आव्हान सच माझ्या समोर नाही आलं किंवा मला ते बिलकुल कठीण वाटलं नाही. पण असंही नाही की बाकीच्या ज्या मुली ज्या सैन्याच्या बॅकग्राऊंड मधल्या नव्हत्या त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांना पण ते कठीण नाही, त्यांना ते कठीण वाटलं. त्यांच्या समोर इतकं मोठं फिजिकल फिटनेसचा प्रश्न होता किंवा त्यांच्याच्यानी एवढं सगळं झेपेल की नाही हा त्यांना खूप मोठा एक डाऊट होता. असं पण नव्हतं. कारण खरं सांगू, ज्या वेळेला आम्ही सैन्यात जातो त्यावेळेला आमच्या सैन्य भाषेमध्ये आम्ही जे म्हणतो की कमराडरी, हे खूप अप्रतिम एक टर्म आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण आपल्या भाषेत म्हटलं तर बंधुभाव, भाईचारा, की एकमेकांना घेऊन चलणे, एकमेकांच्या बरोबर राहणे, एकमेकांना प्रोत्साहन देत पुढे नेणे, एकमेकांमध्ये जोश भरणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्यामध्ये अशा आपसूक यायच्या. म्हणजे ह्या गोष्टी शिकाव्या लागल्या नाहीत आम्हाला. आणि ही सैन्याची, आपल्या भारतीय सैन्याची एक, तुम्ही म्हणाल ते एक ब्युटी आहे, एक स्पेशालिटी आहे की आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो, एकमेकांना आम्ही चॅलेंज करतो की चल तू इतकं जाऊ शकतेस का, मग मी इतकं जाईन, मग तू ह्याच्या पुढे जायला हवं. म्हणजे असं करून आम्ही एकमेकांना सतत ट्रेनिंग देत असतो आणि आम्ही अशा प्रकारे करतो. जेव्हा स्त्रियांना परमनंट कमिशन द्यायचं हे जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश केला होता त्यावेळेला भरपूर असे प्रश्न आले होते की महिला ह्या फिजिकली एवढं करू शकतील की नाही जर परमनंट कमिशन दिलं तर, महिलांना फिजिकल रित्या हे झेपेल की नाही झेपेल. माझ्या मते तर हा प्रश्न यायलाच नको. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, आपण हा पिक्चर बघितला असेल गुंजन सक्सेनावरती. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना हिने कारगिल युद्धामध्ये किती सुंदर काम केलेलं आहे. युद्धामध्ये तिने भाग घेतलेला होता आणि युद्धामध्ये तिला जी कामगिरी दिली होती ती तिने खूप सक्सेसफुली पार केली होती, यशस्वीरित्या पार केली. तेवढंच नव्हे तर मेजर विवेक गुप्ता जेव्हा यांना वीर गती मिळाली तेव्हा यांची पत्नी मेजर डॉक्टर गुप्ता ह्या सैन्यामध्ये होत्या, मेजर होत्या. आणि यांनी पण या गोष्टीचा सामना इतक्या छानपणे केला. आणि त्याच्यानंतर आपण दरवेळेस पेपरमध्ये वाचतो, मीडियामध्ये वाचतो की जे सैनिक ह्यांना वीर गती प्राप्त होते वेगवेगळ्या ऍक्शन्स मध्ये, काश्मीरमध्ये म्हणा किंवा गलवानमध्ये म्हणा किंवा आतंकवाद्यांशी लढताना म्हणा, त्यांच्या आज म्हणजे त्यांची पत्नी, वीर पत्नी ही सैन्यामध्ये भरती होते. म्हणजे याचा अर्थ असा तर नाही की स्त्रिया ह्या कमी आहेत कुठल्या गोष्टीमध्ये. आपल्या देशासमोर आपण झाशी की राणी हिचा इतिहास जेव्हा आपण वाचतो, राणी चिन्नम्माचा जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला अंगावर शहारे मात्र येतात. पण आपण हा विचार का नाही करू शकत की ह्या पण आपल्याच देशाच्या स्त्रिया होत्या, तर आपल्या देशाच्या स्त्रिया या भारतीय सैन्यामध्ये का अतुलनीय कामगिरी करू शकत नाही? या करू शकतात, या निश्चित करू शकतात. आणि आज जो काळ आहे, आज भारतीय वायुसेनेमध्ये महिला ह्या फायटर पायलट झालेल्या आहेत. आज आपल्याकडे एक पूर्ण बटालियन आहे कोर ऑफ मिलिटरी पोलीसची, ज्याच्यामध्ये फक्त स्त्रिया आहेत. कॉम्बॅट रोल त्यांना दिलेला आहे. तर मग हा जो कॉम्बॅट त्यांना रोल दिलेला आहे आणि जे फायटर एअरक्राफ्ट मध्ये मुली आहेत आज, तर मग तुम्ही म्हणजे आपल्या मनामध्ये का डाऊट यावा की स्त्रियांना सैन्यामध्ये काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात.
आम्हाला कुठल्याच प्रकारची आव्हानांना सामोरं जावं लागत नाही, कारण आमची जी मानसिकता असते तिला अशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं की आम्ही फक्त सकारात्मकच विचार करतो. आमच्या समोर कुठलंही तुम्ही जर आव्हान आणलं तर आम्ही त्या आव्हानाला पार कसं करू आणि पुढे कसं जाऊ याच्यावरती आमचं डोकं काम करायला लागतं. तर मग असे आम्ही असलेले आम्ही का विचार करू की स्त्रियांना की काही कठीण परिस्थितीमधून जावं लागतं किंवा काही विशेष त्यांना कामं देऊ शकत नाही, असा का विचार करावा? अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं युद्धामध्ये विविध म्हणजे जसं आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीचा कमी हे असतो सहभाग. तर प्रत्येक जण विविध प्रकारचे शस्त्रास्त्र वापरली जातात. त्याबद्दल एक थोडंसं कुतूहल म्हणजे तोफांबद्दल थोडंसं आहे. तर तुम्ही एक सांगू शकाल का की तोफांचा युद्धामध्ये कसा वापर केला जातो आपल्या? युद्धामध्ये हं. भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना आणि भारतीय थलसेना म्हणजे हं. इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही हे इक्वली भाग घेतात. आपल्याला माहिती नसेल हं. तर कारगिल युद्धामध्ये फक्त भारतीय सेनेबद्दल आपण बोलतो आणि भारतीय वायुसेनेबद्दल बोलतो, पण त्याच्याच बरोबर भारतीय नौसेनेने पण खूप सुंदर काम केलेलं आहे. ऑपरेशन तलवार हे नाव दिलं गेलं होतं त्यांच्या ऑपरेशनला. आणि ह्या ऑपरेशन मध्ये त्यांच्या ज्या आपल्या भारतीय नौदल आहेत त्या नौदलाच्या ज्या वॉरशिप्स होत्या, बॅटलशिप्स होत्या, त्या वॉरशिप्सनी पाकिस्तानचे सगळे बंदरगाहांना तिथे एक ब्लॉकेड तयार केलं होतं, जेणेकरून कुठलीही मर्चंट शिप म्हणजे कुठलीही अशी शिप जी तेलाचा पुरवठा करते किंवा जी काही खाद्यपदार्थांचा पुरवठा करते पाकिस्तानला, ही त्यांच्या पुढे म्हणजे त्यांच्या पलीकडे पाकिस्तानात जाऊन होती शकत. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान कडे ज्या सगळ्या ज्या रिझर्व्ह होत्या त्या एक्झॉस्ट झाल्या होत्या. इतकं की नवाज शरीफला एक स्टेटमेंट करावं लागलं कारगिल युद्धाच्या वेळेस. नवाज शरीफ हे प्रधानमंत्री होते, त्यांना एक स्टेटमेंट करावं लागलं की आता पाकिस्तान कडे फक्त एवढंच पेट्रोल उरलेलं आहे किंवा एवढंच ऑइल उरलेलं आहे की आपण 6 दिवस फक्त हे युद्ध लढू शकतो. आणि हे त्याच्यामुळे नवाज शरीफने म्हटलं होतं की हे युद्ध ताबडतोब संपवा. तर अशी कामगिरी आपल्या भारतीय नौदलाने केली आहे. 1971च्या युद्धात आपल्याला माहितीच आहे की अप्रतिम कामगिरी केलेली आहे आपल्या भारतीय नौदलाने. तर भारतीय नौदल पण तेवढंच अग्रेसर आहे. जेव्हा आपण तोफांबद्दल म्हणतो, कारगिलच्या युद्धामध्ये म्हणजे जेवढं काम आपल्या थलसेनेने केलं आहे, म्हणजे पायदळ सेना जे आपण म्हणतो, इन्फंट्री म्हणजे फुट सोल्जर्स, की तेवढाच आपल्या आर्टिलरीने काम केलेलं आहे. आर्टिलरी गन्स यांनी काम केलेलं आहे. जे रणगाडे असतात ते रणगाडे हे पहाडांवरती चढू शकत नाही, कारण रणगाडे आपण जर बघितलं तर रणगाडे खूप मोठे असतात आणि रणगाडे हे कमी स्पीडने जातात. त्यांची स्पीड असते 40 किलोमीटर एका तासामध्ये. तर त्या स्पीडनी जरी ते जात असले तरी ते एवढा मोठा वजनी रणगाडा हा पहाड चढू नाही शकत. तर त्याच्यामुळे कारगिल युद्धामध्ये रणगाड्यांचा आपण उपयोग नाही केला, पण आपण आर्टिलरीचा म्हणजे तोफखान्याचा आपण भरपूर उपयोग केला आहे. आणि तो उपयोग कसा केला आपण? आपली जेव्हा सैन्य ही जायची कुठल्याही मेजर अटॅकसाठी, मेजर असॉल्टसाठी पुढे जेव्हा जायची, कुठेही हल्ला करण्यासाठी जेव्हा पुढे जायची, तेव्हा त्यांना कव्हर फायर देण्यासाठी हे इथून तोफांनी मारा करायचे. पहिले तोफांनी मारा करून जवळजवळ अर्धा ते 1 तास लगातार बॉम्बिंग करून त्या तिथल्या शत्रूला पहिले घाबरवणं आणि घाबरल्यानंतर मग तो जर पळत सुटला तर इथून आपल्या तोफखान्याने त्याला मारणं, हे काम आपण करायचो. नंतर त्याच्याच बरोबर आपले सैनिक त्याच वेळेला पहाड किंवा एखादं शिखर हे चढत असतात. चढत असताना शत्रूला चाहूल लागू नाही म्हणून हे जोरजोरात मारा करतात.
आणि मारा केल्यानंतर वरती आपले सैनिक ज्या वेळेला पोहोचतात त्यावेळेला या सैनिकांचं जे द्वंद्व होतं किंवा जे युद्ध होतं ते युद्ध झाल्यानंतर तिथे जेव्हा तिरंगा आपला बघतो त्यावेळेला ह्या तोफा शांत होतात. तोपर्यंत ह्या तोफा लगातार कव्हर फायर देत असतात, लगातार हे बंबार्डिंग करत असतात. एक दुसरी गोष्ट फार प्रेक्षकांच्या मनात अशी येऊ शकते, आपण असे खूप चित्र बघतो टीव्ही समोर किंवा आपण मॅगझिन्स मध्ये की हे जे तोफा असतात ह्या अशा उंच पहाडाच्या मागे ठेवली जातात आणि तिथून मारा करतात. तर हे असं उंच पहाड का? तर त्याचं कारण असं आहे की शत्रू किती डिस्टन्सवर आहे, किती दूर आहे हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे ते डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो आणि प्लस मध्ये काय काय ऑब्स्टिकल्स आहेत. म्हणजे आपण जर हा ठिकाणाहून आपण जर ठिकाणाहून दुश्मनावर मारा करत आहे अँगल मध्ये सेट करतो आणि मग आपण तिथे गोळा टाकतो. दुसरी गोष्ट अशी की आपला दुश्मनाचे जेव्हा विमान येतात आपल्याकडे तेव्हा त्या विमानांचं लक्ष असतं आपली गन, की आपल्या गनला तो पहिले बर्बाद करू इच्छितो, वरतून तो बॉम्ब टाकू इच्छितो. तर आपली गन ह्याला आपण वाचवायला हवं. तर आपल्या गनला वाचवायला आपल्याला नॅचरल प्रोटेक्शन काय मिळू शकतं? नॅचरल प्रोटेक्शन आहे एका पहाडाच्या मागे आपण आपल्या गनला जर पोझिशन केलं तर हे नॅचरल प्रोटेक्शन होतं की ते जो विमान आहे ते बघू नाही शकणार. दुसरी गोष्ट दुश्मनांचे जे गन आहे ते गन आपल्या गनवरती डायरेक्ट फायर नाही करू शकणार. डायरेक्ट फायर ते नाही करू शकणार कारण ते आपल्या गनला लोकेटच नाही करू शकणार, बघू नाही शकणार कारण समोर पहाड आहे, आपली गन त्याच्या मागे आहे. आणि जेव्हा दुश्मनांचे हवाई जहाज निघतात त्यावेळेला आपण आपल्या गनच्या वरती एक असं मोठं हिरव्या रंगाचं नेट आहे ज्याला आपण म्हणतो पॅरासोल किंवा कॅमोफ्लाज नेट, त्यांनी आपण आपल्या गनला कव्हर करतो. त्याच्यामुळे इतक्या उंचावरून पायलटला ती गन आहे हे तो लोकेट करू शकत नाही, बघू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे आपल्या तोफा असतात ह्या एकदम अचूक मारा करू शकतात दुश्मनांच्या ठाण्यांवर. वा, छान. मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रेक्षकांना किंवा एक सिव्हिलियन्सला की ज्यांनी युद्ध कधी अनुभवलेलं नाहीये त्यांना थोडीफार तरी कल्पना आली असेल की ऍक्च्युली युद्धामध्ये काय घडतं. कारण बहुतेकांनी मला असं वाटतं एक तर सिनेमांमधनं वगैरे बघितलेलं असतं आणि बऱ्यापैकी त्यात कृत्रिम पण गोष्टी दाखवल्या जात असाव्यात असं म्हणजे मला असं वाटतं. तर आपण आज बऱ्यापैकी युद्धाविषयी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. दुसरा एक प्रश्न म्हणजे की आपण जेव्हा ट्रेनिंग देता आपल्याकडे येणारे जे तरुण तरुणी ऑलरेडी ते देशप्रेमाने स्फुरित असतात, प्रेरित असतात, तर त्यांना खरंच फिजिकल ट्रेनिंगची गरज असते की मानसिकरित्या पण आपण त्यांना त्यांच्यात काही असे ज्याला म्हणतो ना माइंडसेट माणसाचा खूप महत्वाचा असतो, तर असंही काही घडवता का? म्हणजे कसा मला स्वतःला नेहमी प्रश्न पडतो. खूप छान प्रश्न आहे तुमचा. आणि प्रहार समाज जागृती संस्था याचा उद्देश हाच आहे की आपण समाजामध्ये सैनिकी मानसिकता ही पसरवण्यासाठी माझ्या वडिलांनी ही संस्था सुरू केली. आता सैनिकी मानसिकता म्हणजे नेमकं काय आहे? तर एक सैनिक कसा असतो? तो अनुशासित असतो, तो जागरूक असतो, त्याच्यामध्ये साहस खूप असतं, निर्भय असतो तो, त्याच्यामध्ये भारताचे जीवन मूल्य असतात आणि त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम हे राष्ट्रप्रेमाने तो ओतप्रोत असतो. असा एक सैनिक असतो. तर हे गुण जर आपल्या देशाच्या सामान्य नागरिकांमध्ये आले तर आपल्या देशाला खूप वाट नाही बघावी लागणार विश्वगुरु व्हायला.
आपला देश खूप लवकरच विश्वगुरु होईल. आणि ह्याच्यासाठी प्रहारची ही चळवळ 1994 पासून सुरू केलेली आहे आपण. आमच्याकडे जेव्हा मुलं ट्रेनिंगला येतात किंवा शिबिराला येतात, कॅम्पसाठी येतात, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की फिजिकल फिटनेस हा तर बेसिक गोष्ट आहे, ही तर बेसिक गोष्ट आहे. आणि सध्या तर ह्या महामारीमध्ये आपल्याला सगळ्यांना कळलं असेलच की आपण किती फिजिकली फिट असायला हवं. त्याच्यामुळे फिजिकल फिटनेसचं महत्व हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याच्याच बरोबर आपण मनाने कधी खच्ची न होता आपल्या ध्येयाकडे सतत बघून ध्येय गाठणे हे किती महत्वाचं आहे, या गोष्टीवरती आम्ही जोर देतो. आणि ही गोष्ट आम्ही आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजद्वारे आम्ही त्यांना शिकवतो. शिकवणं म्हणणं थोडंसं हे राहिलंय. मला असं वाटतं त्यांना अनुभव आपण देतो की तुमच्यामध्ये तुमची मानसिक शक्ती इतकी प्रबळ आहे हे तुम्हाला आजपर्यंत माहितीच नव्हतं. कारण आजपर्यंत तुम्ही घरी जेव्हा राहिलेले आहात तेव्हा तुम्ही घरचे राजा होते, तेव्हा तुम्ही घरची राणी होते. आई तुमची प्रेमाने तुम्हाला उठवायची, आई तुम्हाला सगळं प्रेमाने खाऊ घालायची, भरवायची. पण इथे जेव्हा तुम्ही येता, जेव्हा तुम्ही ट्रेनिंगसाठी येता, जेव्हा तुम्ही इथे काहीतरी शिकायला येता, त्यावेळेला तुम्हाला ती आई नसते म्हणणारी की अगं बाळा उठ ग, वाजले 7, अशी म्हणणारी आई नसते. इथे फक्त एक शिट्टी वाजली सकाळी की तुम्ही ताडकन उठून उभे राहता. हे का राहता? कारण तुमच्यामध्ये मानसिक बळ हे आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे की तुम्हाला त्या मानसिक बळाची तुमच्या ओळख नाहीये. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीची ओळख नाहीये. आणि आम्ही फक्त एकच काम करतो की त्यांच्यामध्ये ती जी शक्ती आहे, त्यांच्यामध्ये ती जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांना फक्त त्यांच्या शक्तीची ओळख करून देतो. आणि ते ओळख करून देणं हेच महत्वाचं असतं. आणि मानसिक ट्रेनिंग हे कुठल्या प्रकारचं असतं, एक तुम्हाला उदाहरण देते. तुम्ही प्रहार सिनेमा बघितला असेलच. प्रहार सिनेमामध्ये कमांडो ट्रेनिंग दाखवलेलं आहे. कमांडो ट्रेनिंग मध्ये एक जे शेवटचं जे कमांडो रन ज्याला आपण म्हणतो ते असतं 42 किलोमीटरचं. 42 किलोमीटर या सैनिकांना पूर्ण त्यांच्या युनिफॉर्म मध्ये रायफल पकडून 25 किलोचं मागे पिठ्ठू बॅग घेऊन यांना 42 किलोमीटर यांना धावावं लागतं. आणि हे जे शूटिंग झालं होतं हे बेळगावला झालेलं आहे. आणि बेळगावला तिथे आर्मीची कमांडो ट्रेनिंग स्कूल आहे. तर तिथे आपल्या भारतीय सैन्याचे जे घातक कमांडोज असतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथे जेव्हा हे 42 किलोमीटरचं शेवटचं रन जेव्हा होतो तेव्हा मला एक प्रसंग आठवतो जो मी माझ्या नजरेने बघितला होता. 42 किलोमीटर धावल्यानंतर हे सैनिक जसं ती फिनिश लाईन क्रॉस करतात तसे धाडकन जमिनीवर पडतात, रायफल एकीकडे फेकतात, बॅग काढून एकीकडे फेकतात आणि असे लेटून जातात, झोपून जातात, जसं काय जणू काय त्यांना किती किती कठीण परिश्रम करावे लागले 42 किलोमीटर धावण्यामध्ये. आणि असे एकदम थकलेले भागलेले दाखवतात. त्यावेळेला एक इन्स्ट्रक्टर होता. त्या इन्स्ट्रक्टरनी या सैनिकांची ही परिस्थिती बघितली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही इतक्या लवकर थकले? अरे तुम्हाला जर दुश्मनच्या इलाक्यामध्ये जायचं आहे, जर शत्रूवरती हल्ला करायचा आहे, तर तुम्हाला 42 किलोमीटर आतमध्ये अशाच प्रकारे पळत शत्रूच्या ठाण्यांवरती जावं लागेल आणि मग तुम्हाला लढाई लढावी लागेल. तुम्ही जर इतक्या लवकर 42 किलोमीटर धावल्यानंतर थकलात तर लढाई कोण लढेल? लढाई लढण्याची ताकद कुठे आहे तुमच्यात? आणि मग तितक्यात रस्त्यावरून एक ट्रक जात होता. त्या ट्रकच्या मागे खूप छान म्हणी लिहिलेल्या असतात. त्या म्हणींवरती त्या इन्स्ट्रक्टरचं लक्ष गेलं आणि त्या इन्स्ट्रक्टरनी ह्या कमांडोजना सांगितलं ते वाचा. आणि ती म्हण अशी होती, कदम चूम लेगी आगे बढ़के ये मंजिल. म्हणजे तुम्ही ज्या रस्त्यावर जाता आहे, अरे तो रस्ता येऊन तुमच्या पायाशीच पडेल आहे, मस्तक टेकवेले. कदम चूम लेगी आगे बढ़के ये मंजिल, अगर मुसाफिर हिम्मत न हारे. जर तुम्ही हिम्मत नाही हारले
तर तो रस्ता स्वतःच येईल आणि तुम्हाला नतमस्तक होईल तुमच्या चरणांशी. आणि मग ह्या सगळ्या लोकांना जोश आला. हे उठले सगळे, आपल्या बॅग घेतली, रायफल घेतली आणि सरांना आपल्या त्या इन्स्ट्रक्टरला म्हटलं, सर अब बताओ अब क्या करना है. 10 और किलोमीटर दौडोगे तू. आणि खोटं वाटेल तुम्हाला की 10 आणखीन किलोमीटर हे आरामात धावले आणि 10 किलोमीटर पुढे धावल्यानंतरही हे सावधान मध्ये सरळ तटस्थपणे उभे होते. ह्याला म्हणतो आपण मानसिक बळ, मानसिक शक्ती. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं काय म्हणतात, ओव्हरकम करू शकतो. म्हणजे शारीरिक जर काही विकनेस असेल तर मानसिक बळ त्याला ओव्हरकम करू शकतो इझिली. तेवढी प्रबळ इच्छा असेल, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर. हो हो, अगदी अगदी. अतिशय छान उदाहरणाने तुम्ही समजावलं. आणि एखादा जाता जाता एक शेवटचा प्रश्न, थोडस प्रेक्षकांना पण एक रंजक असं, की आपण प्रहार सिनेमामध्ये नाना पाटेकरांच्या कशा तऱ्हेने, म्हणजे कसं आपल्याकडे भूमिका आली आणि काय रोल केला, सांगावं. भूमिका आली सच नाही. नाना पाटेकर हे माझे मामा आहेत. आणि माझ्या वडिलांची पोस्टिंग ज्या वेळेला बेळगावला होती, तर त्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रहार या सिनेमाचं शूटिंग होत होतं. आणि नाना पाटेकर जितके मोठे कलाकार आहेत तितकेच मोठे ते विचारवंतही आहेत. आणि त्यांना असा पिक्चर काढायचा होता की ज्याच्यामध्ये ते सैन्याचं ट्रेनिंग दाखवतील, एका कमांडोचं ट्रेनिंग दाखवतील. आणि असा ट्रेनिंग प्राप्त केलेला कमांडो, जो सैनिकी गुण ज्याच्यात असतात, ज्याच्यात अनुशासन असतं, निर्भयता असते, जागरूकता असते, नैतिक मूल्य असतात, राष्ट्रभक्ती असते, असा सैनिक जेव्हा समाजात जातो आणि समाजात जेव्हा बघतो की भ्रष्टाचार आहे, इथे आपण स्वार्थी खूप आहोत, आपल्याला एकमेकांसाठी वेळ नाही आहे, इथे चोऱ्या होतात, इथे एकमेकांना माणसं मारतात, इथे बलात्कार सारख्या घटना होतात, तेव्हा त्या सैनिकाच्या मनावरती काय परिणाम होतो आणि तो सैनिक कुठल्या प्रकारे रिॲक्ट करतो या सगळ्या गोष्टींना, असा एक पिक्चर त्यांना दाखवायचा होता. आणि त्या पिक्चरचा जो शेवटचा जो मेसेज होता, तो मेसेज खूप महत्वाचा त्यांना द्यायचा होता की ह्या देशाला मिलिटरी ट्रेनिंग देण्याची खूप गरज आहे. मिलिटरीमध्ये जाणं नाही, जाणं कंपल्सरी करा असं नाही, पण प्रत्येक मुलाला हे एक मिलिटरीचं ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये अनुशासन आणणं, त्याच्यामध्ये बेसिक जागरूकता आणणं, त्याच्यामध्ये त्याला निर्भय बनवणं आणि त्याच्यात राष्ट्रभक्ती ही जन्मापासून येणं, हे जर आपलं झालं तर आपला राष्ट्र हा कुठल्या कुठे जाईल. या उद्देशाने नाना पाटेकरांना हा पिक्चर काढायचा होता. आणि माझे वडील त्यावेळेला बेळगाव मध्ये पोस्टेड होते आणि ह्या पूर्ण पिक्चरला जे मिलिटरी डायरेक्शन आहे, सैन्याचं जे डायरेक्शन आहे ते माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे मी तिथे गेलेली होती. तसं मी इथे माझ्या आजी आजोबांजवळ नागपूरला राहायची. सुट्टे असल्यामुळे मी तिकडे गेली होती आणि हे पूर्ण शूटिंग मी बघायची. रात्री माझे वडील आणि श्री नाना पाटेकर हे चर्चा करायचे की प्रत्येक सीन मधून आपण काहीतरी प्रेक्षकांना मेसेज द्यायला हवा, प्रत्येक डायलॉग मधून प्रेक्षकांना काहीतरी कळायला हवं. हे जेव्हा चर्चा करायचे तेव्हा मी तिथे बसून खूप ऐकायची. मला असं वाटतं तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये समाज कार्याचं बाळकडू आलेलं आहे. आणि त्यावेळेला मग एक सीन होता त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे त्यांना दाखवायचं होतं की कोणा स्त्रीला किंवा कोणा मुलीला जर कोणी छेडखानी केली तर त्याचा काय रिझल्ट होतो. सैन्यामध्ये कुठल्या स्त्रीला तुम्ही चिडवणं ही किती मोठं क्राईम आहे, ही गोष्ट थोडीशी दाखवायची होती. की आपण जर सैन्यामध्ये बायकांना किंवा स्त्रियांना इतका आदर द्यायला जेव्हा शिकतो तर आपल्या समाजामध्ये तर स्त्रियांना आदर देण्याची परंपरा आहे आणि आपल्या देशाच्या इतिहासात परंपरा आहे. तर मग हा इतिहास आपण इतक्या लवकर कसं विसरलो. तर हे जे दाखवायचं होतं आणि त्याच्यामध्ये तो एक छोटासा सीन होता की 2 मुली जॉगिंग करत जातात आणि तिथे ते कमांडोज पण जॉगिंग करत येतात. ते एक कमांडो शिट्टी वाजवतो आणि मग ती मुलगी घरी जेव्हा जाते तेव्हा नाना पाटेकर जो इन्स्ट्रक्टर असतो कमांडोजचा तो तिथे बसलेला असतो. ती मुलगी जाऊन त्याला सांगते की अंकल आपकी गंजे आहे ना. तर मग तो म्हणतो गंजे नाही कमांडोज.
मग मी म्हणते ते ट्रेनिंगच्या इथे जातात आणि तिथे मग त्यांना विचारतात की कोणी आपल्याला एक मिशनवर जायचं आहे आणि त्या मिशन वरती आपल्याला एकमेकांना इशारा द्यायचा आहे. तर कसा इशारा द्यायचा आहे? तर एक जण म्हणतो सर शिट्टी देऊन आपण एकमेकांना इशारा देऊ. तर कशी शिट्टी? म्हणून दोघा तिघांना शिट्टी वाजवून म्हणतात. तर एक जण तशी शिट्टी वाजवतो. मग नाना पाटेकरला कळतं हाच आहे तो. मग त्याला ते पूर्ण मिशनभर कशी पनिशमेंट मिळते हे दाखवलंय. तर थोडस ते एक इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न केलेला आहे ते पिक्चर मध्ये. तर मी तिथे होतीच. तर मला नाना पाटेकरांनी म्हटलं की तू जॉगिंग करशील? मी म्हटलं हो. मी 10वीत होती त्यावेळेला. म्हटलं हो काही हरकत नाही. म्हणून मग ते तसं त्या सीनचं शूटिंग झालं आणि तसं हे हा पिक्चर मध्ये माझा भाग आला. खूप छान. म्हणजे आज तुमची मुलाखत आमच्या इंडिक विचारसाठी मला असं वाटतं खरोखरी म्हणजे उपयोगाची प्रेक्षकांसाठी, तरुणांसाठी. आणि मला असं वाटतं याच्या आपण अजून म्हणजे माझी इच्छा आहे अजून सेशन्स करावेत म्हणजे मेनली तरुणांसाठी, तरुणींसाठी. आणि मला असं वाटतं की आपण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस परत एकदा येऊ. आणि आज तुम्ही जो आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल इंडिक विचारतर्फे आपले खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.